लाखो वारकरी, हातात भगवी पताका, मुखी विठ्ठलाचं नाम आणि डोळ्यात फक्त एकच ध्यास, पंढरीनाथाचं दर्शन. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? वारीत काही विशिष्ट ठिकाणीच वारकरी का थांबतात? का असतात तेथे मुक्काम? या ठिकाणांमागे आहे इतिहास, भक्ती, परंपरा आणि माऊलींचे आशीर्वाद. नमस्कार, स्वागत आहे आपलं मंदिर यात्रा विथ निकुराजे चॅनलवरती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पंढरपूर वारीतील प्रमुख मुक्काम स्थळे आणि त्या मागचे रहस्य. पहिलं ठिकाण आहे आळंदी, वारीची पवित्र सुरुवात. संत ज्ञानेश्वर महाराजांची भूमी. वारीची सुरुवात होते ती पवित्र नगरीतून, आळंदी येथून. येथे समाधी आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची. वारकरी येथे पहिला मुक्काम करतात, कारण ही फक्त सुरुवात नसते, तर ती असते भक्तीच्या प्रवासाची शपथ. येथून पालखी निघताना वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषाने संपूर्ण आकाश दुमदुमतं. दुसरं ठिकाण म्हणजेच पुणे, संतांचा संगम. पुणे हे वारीतील अत्यंत महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं, कारण येथे अनेक दिंड्या एकत्र येतात. येथे वारकरी मोठ्या संख्येने मुक्काम करतात, कारण येथे भोजन व्यवस्था, वैद्यकीय सेवा, पाण्याची सोय तसेच मोठी मोकळी जागा सुद्धा असतं. पण फक्त सुविधा नाहीत. पुणे हे संत परंपरेचा वारसा जपणारं शहर आहे. येथे पालखीचे स्वागत जणू एखाद्या राजासारखं केलं जातं. तिसरं ठिकाण म्हणजेच सासवड, भक्तीचा शांत विसावा. सासवड हे ठिकाण वारकऱ्यांसाठी आध्यात्मिक विश्रांतीचं केंद्र मानलं जातं. दीर्घ चालीनंतर येथे वारकरी थांबतात, कारण येथे निसर्गरम्य वातावरण, नदी किनारा, शांतता तसेच पारंपरिक स्वागत केले जाते. येथील ग्रामस्थ वारकऱ्यांची सेवा माऊली सेवा म्हणून करतात. अनेक घरे वारकऱ्यांसाठी मोफत उघडी ठेवली जातात. चौथं ठिकाण म्हणजेच जेजुरी, खंडेरायाची नगरी. एळकोट एळकोट जय मल्हार. वारीतील सर्वात उत्साही मुक्कामांपैकी एक म्हणजेच जेजुरी. येथे आहे जेजुरी खंडोबा टेम्पल. वारकरी येथे मुक्काम करतात, कारण भक्तीचा हा प्रवास फक्त विठ्ठलापुरता मर्यादित नसतो, तर सर्व देवतांचा आशीर्वाद घेण्याची परंपरा असते. जेजुरीतील भंडाऱ्याचा सोहळा आणि वारकऱ्यांचा जल्लोष पाहण्यासारखा असतो. पाचवं मुक्कामाचं ठिकाण म्हणजेच लोणंद, दिंड्यांचा महासागर. लोणंद येथे वारीचा एक भव्य थांबा असतो. येथे हजारो दिंड्या एकत्र येतात. जिथे नजर जाईल तिथे फक्त भगव्या पताका दिसतात. येथे मुक्काम करण्यामागचं मुख्य कारण म्हणजेच विस्तीर्ण मैदान, दिंड्यांची मांडणी, विश्रांती आणि पुढील प्रवासाची तयारी. रात्रभर येथे अभंग, कीर्तन आणि हरिनामाचा जागर चालतो. सहावं ठिकाण म्हणजेच फलटण, सेवाभावाची परंपरा. फलटणमध्ये वारकऱ्यांची सेवा अत्यंत भावपूर्ण पद्धतीने केली जाते. येथील लोक अनेक वर्षापासून वारीची सेवा करत आहेत. येथे मोफत अन्नदान, वैद्यकीय मदत, पिण्याचे पाणी, निवारा यामुळे वारकरी येथे आनंदाने मुक्काम करतात. सातवं ठिकाण म्हणजेच नातेपुते, भक्ती आणि शिस्त. नातेपुते हे वारीतील अत्यंत शिस्तबद्ध मुक्काम स्थळ मानलं जाते. येथे दिंड्यांची रचना, मुक्कामाची व्यवस्था आणि सामूहिक हरिपाठ अत्यंत सुंदर पद्धतीने होतो. रात्री हजारो वारकरी एका स्वरात अभंग म्हणतात. तो क्षण म्हणजे जणू पृथ्वीवर उतरलेलं वैकुंठच. आठवं ठिकाण म्हणजेच माळशिरस, अंतिम टप्प्याची चाहूल. माळशिरस येथे पोहोचल्यानंतर वारकऱ्यांच्या मनात वेगळीच भावना निर्माण होते, कारण आता पंढरपूर जवळ आलेलं असतं. थकलेलं शरीर पण विठ्ठल भेटीच्या आनंदाने भरलेलं मन. येथे अनेक वारकरी रात्रभर भजन करतात. नववं ठिकाण म्हणजेच वाखरी, पंढरीच्या अगदी जवळ.
वाखरी हे वारीतील सर्वात भावनिक ठिकाण मानलं जाते. कारण येथून फक्त काही अंतरावर असतो आपला विठुराया. येथे लाखो वारकरी अंतिम मुक्काम करतात. रात्रभर अभंग, हरिपाठ, कीर्तन, विठ्ठल नामस्मरण. संपूर्ण वातावरण भक्तिमय झालेलं असतं. अनेक वारकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असतात. कारण उद्या भेटणार असतो त्यांचा विठ्ठल. 10वं मुक्काम म्हणजेच पंढरपूर, भक्तीचा महासागर. आणि अखेर वारकरी पोहोचतात श्री विठ्ठल रुक्मिणी टेम्पल येथे. महिनाभराचा प्रवास, पायातील वेदना, ऊन, पाऊस, थकवा सगळं विसरलं जातं जेव्हा विठ्ठलाचं दर्शन होते. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. वारकरी येथेच का थांबतात? मुख्य कारण म्हणजेच परंपरागत मार्ग. शेकडो वर्षापासूनच हाच मार्ग वापरला जातो. गावकरी सेवा म्हणून व्यवस्था करतात. हजारो दिंड्यांसाठी आवश्यक मोकळी जागा सुद्धा असतात. प्रत्येक ठिकाणाचं संत परंपरेशी नातं आहे. वारीची संपूर्ण व्यवस्था नियोजनबद्ध असते. वारी म्हणजेच फक्त चालणं नाही. वारी म्हणजेच भक्ती, सेवा, समर्पण आणि विठ्ठल भेटीची ओढ. प्रत्येक मुक्काम हा फक्त विश्रांती नसतो, तो असतो भक्तीचा उत्साह. वारीतील प्रत्येक मुक्काम स्थळ हे काही तासांसाठी चलतं वैकुंठच बनतं. जिथे कोणी श्रीमंत नसतो, कोणी गरीब नसतो, कोणी मोठा नसतो, कोणी लहान नसतो. सगळे फक्त माऊली असतात. वारकरी येथे थांबतात कारण त्यांना येथे मिळतो आत्मिक शांततेचा अनुभव. वारी ज्या गावातून जाते त्या गावातील लोक वर्षभर वारकऱ्यांची वाट पाहतात. अनेक ठिकाणी मोफत फराळ, चहा, औषधं, पावसापासून संरक्षण, पाय धुण्याची सेवा ही सेवा केली जाते. काही कुटुंब तर अनेक पिढ्यांपासून ही सेवा करत आहेत. वारीमध्ये हजारो दिंड्या सहभागी होतात. प्रत्येक दिंडीला विशिष्ट जागा, वेळ, शिस्त, विश्रांती यांची आवश्यकता असते. म्हणून काही ठिकाण पारंपरिक मुक्काम म्हणून निश्चित करण्यात आलेली आहे. वारीतील रिंगण सोहळा हा अत्यंत पवित्र आणि रोमांचक क्षण असतो. पालखीचा अश्व जेव्हा धावतो तेव्हा हजारो वारकरी त्या मातीला मस्तक लावतात. कारण त्यांना वाटतं ही माती माऊलीच्या चरणांनी पवित्र झालेली आहे. रिंगण होणाऱ्या ठिकाणी वारकरी मोठ्या संख्येने थांबतात. वारीतील मुक्काम म्हणजेच फक्त झोपण्यासाठी थांबणं नाही. रात्रभर अभंग, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, टाळ मृदुंग यांचा अखंड गजर सुरू असतो. काही वारकरी तर पूर्ण रात्र जागून विठ्ठल नाम घेतात. अनेक मुक्काम स्थळांवर अशी श्रद्धा आहे की येथे पूर्वी संतांनी विश्रांती घेतलेली होती. काही ठिकाणी संतांची पादुका, जुनी मंदिरे, ऐतिहासिक विहिरे, संतांच्या कथा आजही जपल्या जातात. लाखो लोक एकत्र चालत असल्यामुळे वारीमध्ये अत्यंत काटेकोर नियोजन केले जाते. मुक्काम स्थळावर वैद्यकीय पथक, पोलीस बंदोबस्त, पाणी टँकर, स्वच्छता व्यवस्था, हरवलेल्यांसाठी केंद्र अशा सुविधा दिल्या जातात. वारीचा काळ म्हणजेच पावसाळा. अचानक पाऊस, चिखल आणि थंडी यामुळे वारकऱ्यांना सुरक्षित विश्रांतीची गरज असते. म्हणून काही गाव विशेषतः मुक्कामांसाठी निवडली गेलेली आहेत. वाखरीत पोहोचल्यानंतर अनेक वारकरी भावुक होतात. कारण महिनाभर चाललेला प्रवास आता संपणार असतो. काही जण आनंदाने रडतात, तर काही जण विठ्ठल भेटीची आतुरता व्यक्त करतात. वारी ही फक्त धार्मिक यात्रा नाही, ती आहे संस्कृती, शिस्त, समता, सेवा, भक्ती, मानवता यांचा जिवंत उत्सव. प्रत्येक मुक्काम स्थळ या संस्कृतीचं जतन करतं. वारीतील मुक्कामांमध्ये महिलांची भूमिका खूप मोठी असते. त्या भजन करतात, तुळशी वृंदावन डोक्यावर नेतात, अन्न सेवा करतात, हरिनामाचा गजर करतात. त्यामुळे मुक्काम अधिक भक्तिमय होतो.
वारी जेव्हा एखाद्या ठिकाणी थांबते, तेव्हा काही तासांत तिथे एक नवीन गाव तयार होते. तिथे असतात स्वयंपाक, भजन मंडळ, दिंडी, वैद्यकीय केंद्र, सेवा मंडळ. हे दृश्य पाहून अनेक जण थक्क होतात. मुक्कामस्थळी वारकरी जमिनीवर झोपतात, साधं अन्न खातात, नामस्मरण करतात. यातून साधेपणाचा संदेश दिला जातो. दिवसभर चालूनही वारकरी थकत नाही, कारण त्यांच्या मुखी सतत असतं विठ्ठल विठ्ठल. नामस्मरणामुळेच त्यांना नवीन ऊर्जा मिळते. वारीतील प्रत्येक मुक्काम हा भक्तीचा अध्याय आहे. प्रत्येक गाव म्हणजेच माऊलींचं घर आहे आणि प्रत्येक वारकरी म्हणजेच विठ्ठलाचा भक्त. जो एकदा वारी अनुभवतो, तो आयुष्यभर विठ्ठलमय होऊन जातो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर मंदिर यात्रा विथ निपुणाई या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.